तर लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे। सिया गोयल नंतर चेतन चौधरी सोबत पोलिसांचं रिक्रिएशन। चेतनलाही सोबत घेऊन पोलीस केतनच्या हत्येचं रिक्रिएशन करणार। चेतन चौधरीचं गेट अनालिसिस होणार आहे। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची ही सध्याची लेटेस्ट अपडेट। सिया गोयलला देखील लोहगडावर नेण्यात आलं होतं। आता चेतन चौधरी सोबत पोलिसांचं हे क्राइम रिक्रिएशन जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी आपण पाहू शकतो की त्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस जे आहे ते त्याला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। या ठिकाणी आज त्याचं गेट अनालिसिस जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। ज्या पद्धतीने हत्येच्या दिवशी जी कपडे घातली होती त्या कपडे घालून आज त्याचं गेट अनालिसिस जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी आपण पाहू शकतो की लोहगडावर राहता लोणावळा पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी घेऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आज दुपारपर्यंत लोहगड किल्ला जो आहे तो आता पूर्णपणे बंद असणार आहे। कॅमेरामन अभिजित समीरंजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। तर केतनच्या हत्येचं हे रिक्रिएशन पुन्हा एकदा केलं जात आहे। सिया गोयलला आधी घेऊन लोहगडावर हत्येचं रिक्रिएशन केलं गेलं। आता चेतन चौधरीला देखील लोहगडावर नेण्यात आलेलं आहे। सध्या लोहगड सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेला आहे। चेतन चौधरीला लोहगडावर नेऊन केतनच्या हत्येचं रिक्रिएशन सध्या पोलिसांकडून केलं जात आहे। लोणावळा पोलिसांकडून या प्रकरणाचं रिक्रिएशन केलं जाते। लोहगडावर केतन अग्रवालची हत्या झाली होती आणि ही हत्या नेमकी कशी झाली, चेतन चौधरीचा यात कशा प्रकारे सहभाग होता, या सगळ्या गोष्टींचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। याआधी सिया गोयलला देखील लोहगडावर घेऊन जाण्यात आलं होतं आणि आता चेतन चौधरी याला देखील पोलिसांकडून लोहगडावर नेण्यात आलेलं आहे। ही घटना नेमकी कशी घडली या संदर्भात पोलिसांकडून आता चेतनची चौकशी केली जाते। या प्रकरणात अनेक मोठमोठे खुलासे प्रत्येक चौकशी समोर येऊ लागलेले आहेत। आता केतनच्या हत्येचं रिक्रिएशन चेतन चौधरी सोबत पोलिसांकडून केलं जातंय। पोलिसांच्या हाती नेमकं आता काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं।